एक्झाम्पल घेऊ. ए आणि बी हे 2 ड्रग आहे आणि हे दोघं ड्रग सपोज मायक्रोझोमल एन्झाईम्स यूज करता आहे. तर अशा वेळेस काय होतं माहिती का, सपोज हा बी हे जे एन्झाईम आहे ना याला इनहिबिट करतो आहे. मग आता एन्झाईम कमी होत जाणार तर मग एचं फंक्शन व्यवस्थित होणार नाही. म्हणजे एन्झाईम जर कमी झालं तर आपल्याला माहिती आहे त्याचं नॉन पोलरचं पोलरमध्ये होणार नाही, त्याच्यामुळे तो बॉडीमधून एक्सक्रीट होणार नाही. ओके, म्हणजेच एचं एक्सक्रिशन होणार नाही आणि मग आपल्याला माहिती आहे तो बॉडीमध्ये स्टोअर होत जाईल, त्याच्यामुळे काय होणार, टॉक्झिसिटी होणार. तर अशा केसमध्ये आपण त्याला एला सबस्ट्रेट म्हणतो आणि बी इज इनहिबिटर. आपल्याला माहिती दोन केसेस होत्या ना, आपण इकडे बघितलं ना, एक तर इनहिबिशन होतं, एक तर ते काय करतात, एक तर ते इंडक्शन करतात किंवा ते इनहिबिशन करतात. तर आपण हे इनहिबिशनचं एक्झाम्पल बघितलं. तर इथे काही ड्रग्स आहेत. तर हे सबस्ट्रेट आहे ड्रग्स आणि हे एन्झाईम इनहिबिटर्स आहेत. म्हणजेच काय, हे दोघं कधीच कॉम्बिनेशनमध्ये देत नाही. अवॉइड दिस कॉम्बिनेशन. याच्यामुळे मग टॉक्सिसिटी होणार बॉडीमध्ये. तर ते नावं आहे सायक्लोस्पोरिन, टॅक्रोलायमस, स्टॅटिन्स, सिसॅप्राइड, ॲमिडॅरॉन, न्यूवियर्स हे सबस्ट्रेट ड्रग. आणि हे एन्झाईम इनहिबिटर्स आहेत. व्हॅलप्रोएट, कीटोकोन्झॉल, सिमेटिडीन, सिप्रोफ्लोक्झॅसिन, इरिथ्रोमायसिन आणि INH म्हणजे आयसोनियाझिड, की जे TBमध्ये यूज केले जात आहे. तर ह्या ड्रग्सचं कॉम्बिनेशन करायचं नाही, याच्यामुळे बॉडीमध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते. ते एक्झाम्पल आपण मागे इनहिबिशनचं बघितलं. आता आपण इंड्यूस्ड करणाऱ्याचं एक्झाम्पल बघू. सपोज ए आणि बी ड्रग्स आहेत. ओके, नाव हिअर सपोज बी हा इंड्युसर आहे. म्हणजेच तो काय करणार, आताही तिकडे एन्झाईम कमी होत होतं, तर आता इकडे ते हायपर ॲक्टिव्ह होऊन जाईल. इतकं हायपर ॲक्टिव्ह होऊन जाईल की फास्टमध्ये तो ए जो आहे ना त्याचं नॉन पोलरचं पोलरमध्ये होणार. फास्टमध्ये तो म्हणजे त्याचं एचं बॉडीमध्ये काम होण्यापूर्वीच त्याला बाहेर फेकलं जाणार, एक्सक्रिशन होणार. त्याच्यामुळे त्याचं इफिकसी कमी होणार ड्रग एची. म्हणजे इथे उलट आहे. मग इथे पण एक्झाम्पल्स आहेत. सबस्ट्रेट तिकडे जे होते ते तिकडे सेम आहे, फक्त एन्झाईम इंड्युसर चेंज झालेले आहेत. मग ते GPRS सेल फोन बॅटरी डेड. त्याच्यामध्ये मग ग्राईज, ऑफ्युलविन हे सगळे ते खाली सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे इथे पण यांचं कॉम्बिनेशन द्यायचं नाही, म्हणजेच ड्रगचं इफिकसी कमी होईल अशा केसेसमध्ये. आता होफमॅन इलिमिनेशन काय असतं, आपण बघितलं मागे की काही ड्रग्स लिव्हरमध्ये त्यांचं नॉन पोलरमध्ये पोलर होतं. तर काही ड्रग असे असतात विच आर सेल्फ इंडिपेंडंट. म्हणजे नॉट टेक एनी हेल्प फ्रॉम लिव्हर टू कन्वर्ट फ्रॉम नॉन पोलर टू पोलर फॉर्म. म्हणजेच ते स्वतःचंच कन्वर्जन नॉन पोलरमधून पोलरमध्ये करतात. आणि फक्त अशी एकच ओनली वन ड्रग इज देअर. तिचं नाव आहे ॲट्राक्युरियम, की जी होफमॅन इलिमिनेशन ही फेनॉमेनन दाखवते. Therefore, there is a spontaneous molecular rearrangement without agency of any enzyme. म्हणजे कोणत्याही एन्झाईमचा यूज न करता ते स्वतःमध्ये काहीतरी मोलेक्युलर रिअरेंजमेंट चेंज करतात आणि ते नॉन पोलरमधून पोलरमध्ये कन्वर्ट. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एक्सक्रिशन ऑफ ड्रग. आपल्याला माहिती एक्सक्रिशन हे युरिन, फिसेस, लंग, सलायवा, स्वेट, मिल्क याच्या थ्रू होतं, परंतु मोस्ट कॉमन युरिन आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त एवढंच आहे की आता GF जे आहे ना, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, आपल्याला माहिती की ब्लडमध्ये 2 फॉर्ममध्ये ड्रग्स असतात, एक बाउंड फॉर्म आणि एक फ्री फॉर्म असतो. तर ते जे फ्री फॉर्मवाले ड्रग्स आहेत ना तेच खाली युरिनमध्ये पास होऊ शकतात. म्हणजेच ज्यांचं PPB कमी असतं तेच फास्टली बॉडीच्या बाहेर पडू शकतात. मग असं नाही आहे की हे BD बाउंड फॉर्मवाले युरिनच्या थ्रू बाहेर पडत नाही, त्यांना पण तर बाहेर पडायचं असणार ना. तर मग आपण बघितलं ना, ते BDचं काय होतं माहिती का, जेव्हा FD पूर्ण युरिनमधून एक्सक्रीट केले जातात ना, तर हे बाउंड फॉर्म नंतर यांचं कन्वर्जन फ्री फॉर्ममध्ये होतं आणि ते मग युरिनच्या थ्रू एक्सक्रीट केले जातात. म्हणजे PPB इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्या थ्रू आपण ठरवू शकतो की ती ड्रग किती फास्टली ॲक्टिंग करू शकते, त्याच्यानंतर त्याचं एक्सक्रिशन आपण ठरवू शकतो. मीन्स PPB इज व्हेरी इम्पॉर्टंट फेनॉमेनन.